नमस्कार. कविता प्रवीण सूर्यवंशी, राहणार देवारपाडा, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. आज मी महिला शक्ती संस्थेमार्फत पदाधिकारी या जागे नेमणूक झालेली आहे आणि मी आज महिला शक्ती संस्थेमार्फत आजीवन पेन्शन म्हणजे आमच्या देवारपाडे गावात पहिली आजीवन पेन्शन आज वाटप होणार आहे आणि त्याचा कार्यक्रम आज आम्ही इथे घेतलेला आहे. शिंदे यांच्या धर्मपत्नी आशा भिकान शिंदे यांनी पेन्शन घेऊन जावे. हर हर महादेव, हर हर महादेव. महिला शक्ती जिंदाबाद, महिला शक्ती जिंदाबाद. देश की पावर, महिला शक्ती, देश का विकास, महिला शक्ती. तुम्हाला ही पेन्शन मिळाल्यानंतर कसं वाटतंय? तुमचा काही अनुभव असेल ते सांगा आणि आमच्या सर आणि मॅडमांना पण आशीर्वाद द्या. पेन्शन मिळाल्यानंतर खूप चांगलं वाटलंय. मुलांसाठी मला कुठलाच आधार नाहीये. रडू नका सांगा, तुम्ही सांगा. आमची संस्था तुमच्या पाठीमागे आहे. आमचे सर मॅडम पण तुम्हाला मदत करतील. ते म्हणजे लहान मुलं असताना घरच्या माणसांचे झाले 7 महिन्याचा मुलगा होता. मजुरी करते आणि त्याचं पोट भरते. खूप रडू नका, परिस्थिती. रडू नका. आज अशीच कंडिशन आहे सगळ्या समाजात, सगळीकडे भारतात पूर्ण. काही विषय नाही, आपली संस्था आहे आपल्या मागं. फक्त संस्थेच्या सगळ्या गोष्टींचे निवारण होणार आहे. लहान आज तुम्ही एकटे नाही आहेत. आज आपला दिवा विझला होता. आज समाजात बघितलं ना, या मातेला अपवित्र समजलं जातं, पण आपल्या संस्थेमध्ये ना या मातेकडूनच कुठल्याही संस्थेची स्थापनेचं उद्घाटन असो किंवा शुभ कार्य असतं तर माऊलीकडूनच होत असतं. आज आपल्या चिकलरोडमध्ये श्रावण मासात 12 ज्योतिर्लिंग तयार करून मिरवणूक काढली. डोक्यावर आजपर्यंत विधवा मातेच्या डोक्यावर, नंतर आपला माणूस गेल्यानंतर कळस कधी डोक्यावर आलं नाही. तर आपण विपरीत काहीतरी काम केलं की समाजात तू कमी नाही आई है ना. आज समाजाने कुठेतरी तुम्ही नेऊन ठेवलंय, म्हणून आपण तो कार्यक्रम राबवला पूर्ण आणि समाजाला एक नवीन संदेश दिलाय आपण. चांगलं वाटतं ना, ऐकून चांगलं वाटतं. घर बीर आहे तुम्हाला? नाही, भाड्याच्या घरात राहते. भाड्याच्या घरात. बरोबर. बहिणींच्या गावाला आली पोट भरायला. मुलं लहान? 7 महिन्याचा मुलगा होता. आता 7.5 वर्षाला झाला. मुलगी पण, मुलगी 9वीला जाते शाळेत. तुम्हाला आवास योजनेचा पण लवकरात लवकर लाभ मिळेल. ठीक आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव.